मग आता इथं महत्वाचा जे नोबेल पुरस्कारावर आतापर्यंत प्रश्न विचारले जातात, तर समजा त्यामध्ये कोणतं क्षेत्र सर्वाधिक विचारतं, तर शांततावर सर्वाधिक असतात. शांतता, दुसरं असतं साहित्य आणि एक असतं अर्थशास्त्र. म्हणजे 6 पैकी ही जे 3 क्षेत्र आहेत ना, हे 3 क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. 1, 2 आणि 3. का बरं? कारण की या 3 याच्यावर सर्वाधिक वेळा प्रश्न विचारलेले दिसतात आपल्याला. मग आता शांतता पुरस्कारमध्ये हे विजेता दिसते मारिया कोरिना मचाडो. आता ही मारिया कोरिना मचाडो कोणत्या देशाची आहे असं सिंगल लाईनर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही व्हेनेझुएला देशाची. मी इथं पी-क्यू करतो म्हणजे प्रेडिक्शन क्वेश्चन जो आहे तो करतो. ओके. मग आता लगा यांचं कार्य लोकशाहीच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या या कामाबद्दल त्यांना नोबेल शांतता पुरस्कार 2025 काय करण्यात आला, प्रदान करण्यात आला आणि आतापर्यंत 20 महिलांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आणि या मरिया कोरिना मचाडो ज्या आहे, या व्हेनेझुएलाच्या नोबेल पुरस्कार विजेत्या दुसऱ्या व्यक्ती आणि पहिल्या महिला ठरलेल्या आहे. म्हणजे यामुळे इथं पहिल्या महिला म्हटलं जगात काही त्यांच्याबद्दल झालं असेल, तर तिथं प्रश्न विचारण्याची आयोग नेहमी प्रयत्न आयोगाचा असतो, की तिथं प्रश्न विचारू शकतो. ओके. मग लक्षात घ्या आपल्याला शांततेचा आपण नोबेल बघितला. पुढे जर